जरा हजामत करतो, थोडासा चिकना बनवून येतो. टाप टीप तयार होऊन निघालोय. थँक्यू भाई. सबस्क्राईब करा. 55 किलोमीटर जायचो बाईकवर भरूनात. मे बॅक जी माझी ड्रीम कार आहे ती एक दिवस मी नक्की घेणार. करून जाय ना रे. हो करून जायचो ढागात. खाऊन बघ आई आडवशील तू. उलटा कारभार झालाय भाई. लोक मार्केट आधी घेतात. सर्टिफिकेट घेतला डायरेक्ट. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेत. मी चाललोय आता जिम मध्ये. कार्डिओ आहे आपला भाई. कार्डिओ केल्यानंतर आज माझा प्लॅन आहे की 2-3 वर्षा आधी डिग्री पूर्ण केलेली आहे, त्याचं सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट कॉलेजमध्ये राहिलेत, त्याचा काय नामोनिशाणच नाही आणायचा. सो ते आणायला जायचंय रोहा तळा इकडे. कार्डिओ झाल्यानंतर मी निघेन. चलो आज कार्डिओ आणि काय आहे, हा ऍप्स वर्कआउट आहे. काल पोजिंग झाली, आज कार्डिओ आणि ऍप्स. अल्टरनेट डेज करतो मी, एक दिवस पोजिंग एक दिवस ऍप्स, असं चालू आहे सध्या शेड्यूल. सो पोजिंगची पण प्रॅक्टिस होते आणि ऍप्स वर्कआउट पण होतो. सगळं एकदाच करायला गेलो रोज तर मॅनेज नाही होत टाइम आणि मग वाट लागते भाई. एनिवे भेटू वर्कआउट झाल्यानंतर. चलो भाई. सकाळ सकाळ अशी एखादी मोठी गाडी आडवी आली ना, मला पक्का राग येतो माहितीये. एक तर आधीच मला लवकर यायचं असतं, जाऊन कुठं जायचं असेल तेव्हा नेमका ते इंडिया गाड्यामध्ये येतात. हाय तो काय करते नाही, हे बघ त्या मायला मध्येच गाड्या. अजून एक आहे. अरे भाई एवढं रस्ते अडवता. या तुम्ही, तुम्ही पण या. चक्का आवाज काय करते, जाऊन पण नाही तर. माझा कार्डिओ आता झाला आहे डन आणि मी जातोय केसांची हजामत करायला. मस्तपैकी एक हेअरस्टाईल बनवतो. कॉलेजला गेल्यावर पोरांनी बघितल्यावर बोललं पाहिजे, अरे हा आहे इन्फ्लुएन्सर, जरा दिसतो थोडाफार चिकना दिसतोय. सो थोडा हेअरस्टाईल करतो. अदरवाईज मी हेअरस्टाईल वर एवढं लक्ष नाही देत. आज रोडला गर्दी कमी आहे. केसांची अवस्था भाई, तोंड असा घुबडासारखा झालाय ट्रेपमुळे. तोंड गेला आतमध्ये, केस अशी गवतासारखी बाहेर आलीच. जरा हजामत करतो, थोडासा चिकना बनवून येतो. हेअर कट इज ऑल्सो डन. आता तेवढे मी केस सेट नाही केलेत, घरी जाऊन आंघोळ करेन, देन केस वगैरे सेट करेन. बघूया कसा दिसतोय, चिकना दिसतोय की नाही. भावांनो टाप टीप तयार होऊन निघालोय. मला तुम्हाला लुक दाखवायला टाइम नाही भेटला, उशीर झालाय. कारण पोचायला जवळपास 1.5-2 तास जाईल आणि यायला 1.5-2 तास. तिथे काम थांबायपर्यंत 1-1.5 तास जाईल बहुतेक. सो मी आता जातोय. आपला कॅमेरा हँडल करण्यासाठी माणूस आहे, त्याला मी पिक करणार आहे. बाय इथपर्यंतचे व्हिडिओ मी सगळे मोबाईलमधून घेतलेले आहे. सो पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन कॅमेरा थ्रू. आता गर्दी जाम आहे इकडे यायला, एवढी गर्दी भेंडी. इथपासून मागे तुम्ही चेक केलं तर मागे पण बेकार गर्दी आहे. अलिबाग. चलो त्याला पिक करतो आणि मग पुढे कॅमेरा तुला सुरुवात करू आपण. पेट्रोल भरू दे पहिले. पेट्रोल तसं आहे पण फुल करून घेतो ना. सबस्क्राईब करा लवकर. आम्ही फॉलो सगळे आम्ही ऑलरेडी आहोत फॉलो. बॉडी ते एक नंबर आहे. व्हिडिओ बघतो मी, बघतो ना. मला पण मोटिवेशन काय देऊ तुला. बॉडी बनवाल जरा मोटिवेशन द्या. मोटिवेशन दे. व्हिडिओ बघून जातोस का? व्हिडिओ रोज लाईक करतोस ना, व्हिडिओ बघून वर्कआउट करायचा.
त्याला पुढचं पण शिकव आता. कसं वाटतंय गॉगल? डन झालेली आहे. कॅमेरा पण रेडी आहे. हा थँक्यू भाई. एक कार्ड घे. कार्ड मारत. हा कार्ड मारतो. जॉईनिंग. अरे वा. हे नागाव, जिथे मुंबईची पुण्याची लोक फिरायला येतात, तिथे आलोय. आणि ह्याच रूटने मी जाणार आहे, ज्या रूटने मी नेहमी कॉलेजला जायचो. मी आणि माझा एक मित्र आहे, तो पण नागाव मधलाच आहे. मी स्प्लेंडर घेऊन यायचो माझी. आणि नागावला एक पेट्रोल पंप आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. त्या पेट्रोल पंपावर मी ती लावायचो आणि मित्राच्या बाईकवरून आम्ही कॉलेजला जायचो. तसं मी डेली कधी कॉलेजला जात नव्हतोच, फक्त एक्झाम आणि बाकी काय स्टेशनरी वर्क असेल, प्रोजेक्ट वगैरे, या सगळ्या गोष्टीसाठी जायचो. बाकी कॉलेज नावाला होता. मी जॉब करायचो ना, जॉब करून कॉलेज करायचो. सो तसं करायला लागायचं मला. तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो तो पेट्रोल पंप. जे अलिबागमधले आहेत त्यांना माहितीच असेल, पण जे बाहेरचे आहेत त्यांना नाही माहिती. बाई ऊन किती आहे. जेव्हा मी बाईकवर जायचो, अक्षरशः असं 2 रुमाल, एक वरती एक खालती आणि मध्ये गॉगल, हे बांधून जायचो. जर नसतं बांधलं, म्हणजे जर रुमाल नाही बांधला, तर हा पूर्ण थोबाड मातीचा थर एवढा बसायचा आणि स्किनची पूर्ण वाट, केसांची पूर्ण वाट. त्याच्यामुळे माझ्या केसांना प्रॉब्लेम पण झाला होता, थोडी केस पण गळायला लागली होती. पण आता तो प्रॉब्लेम मी थोडा सॉर्ट केलाय. एनिवे, आता आपण कारमध्ये चाललोय, त्यामुळे काहीच आता प्रॉब्लेम नाही आहे. एन्जॉय करूया. तो गाडीचा ब्रँड बघा, BMW. मी ही जरी घेईन ना, तरी मला जाम आनंद होईल. बट टाईम आहे, घेईन एक दिवस. आज मी फिरतोय स्विफ्टमधून, पण एक दिवस असा असेल की मी मर्सिडीजमधनं फिरत असेल, आणि ती पण नॉर्मल मर्सिडीज नाही, मेबॅक. सो जी माझी ड्रीम कार आहे, आणि ती एक दिवस मी नक्की घेणार. पण त्याच्या आधी हिला बघा. हिला म्हणजे पोरीला नका बघू, गाडीला बघा तिच्या. भाई गाडीची प्राइस काय असेल? 20 लाख. 20 लाख? 20 लाखात बंगला बनेल भाई. अय्या 20 लाख ती अशी घेऊन फिरते बाबा. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, जेव्हा पेट्रोल पंपावर मी थांबायचो, हा तो पेट्रोल पंप आहे. आणि इथे ज्या गाड्या लागल्यात ना राईट साईडला, तिथे माझी गाडी लागायची आणि मला मित्र इथून पिकअप करायचा. आणि आम्ही दोघं इथून पुढचे 55 किलोमीटर जायचो बाईकवर भर उन्हात. बट आज दिवस असा आहे की दोघांकडे पण कार आहेत. तो पण चांगला सेटल आहे, मी पण थोडाफार सेटल आहे. सो त्याचं लग्न झालं जस्ट. त्याचं नाव अक्षय आहे. आत्ताच झालं, जवळपास 2-3 आठवडे झाले असते त्याचं लग्न झालं आहे. तो सेटल झाला आहे आणि भारी वाटतं की कुठून आपण कुठपर्यंत आलो आहे. भाई मी निघून जवळपास अर्धा तासपेक्षा जास्त झाला आणि मी अजून इथेच आहे. रेवदंडाच्या पुढे पण नाही गेलो आहे. म्हणजे जवळपास मी 15 किलोमीटर पण नसेल पुढे गेलो. एवढी ट्रॅफिक आहे इथे. अर्धा तास झाला मी 15 किलोमीटरच चालतंय. भाई ट्रॅफिक फार तिथपर्यंत आहे. याला जाऊ दे, मग दिसल. मला आता लागले जाम तहान, कारण मी काही खाल्लंय नाही आधीच ना पिल्लंय. सकाळपासून मी एकच मील घेतलाय फक्त. मी उठलोय 6 वाजता, वाजलंय 1 आणि 1 मील घेतलाय, तो पण 30 ग्राम ओट्स आणि 15 ग्राम व्हे प्रोटीन आणि आल्मंड्स खाल्लेत 10. बस, दॅट्स इट. त्याच्या पलीकडे काय नाही. आता पाणी पण मी बराच टाइम झाला प्यायलो नाही, आता पाणी घेतोय इथं कुठेतरी.
1 तास वाट बघितल्यानंतर रस्ता आत्ता क्लिअर झालाय. आत्ता इथून आपण सुसाट निघू. बट कुठेतरी एक चांगलं दुकान बघू, पाणी घेऊ आणि भेटलंच जमलंच तर डाएट कोक घेईन. कारण पोटात जागा जाम रिकामी झालेली आहे आणि जो मी डाएट आणला आहे त्याच्यात तर काय पोट माझा भागाचं नाहीच आणि तसाही नेहमी भागत नाहीच. कॉम्पिटिशन होईपर्यंत असंच चालत राहणार आहे. सो पोट फुगवून ठेवण्यासाठी डाएट कोक घेतो. किती? बरा वाटला. चला आता प्रवास मस्त होईल. आंबे खा आंबे. चहा आहे ना माझ्या घरी जवळपास 50-60 डझनच्या वरती आंबे पडले असतील. म्हणजे मम्मी विकते ते. बट मी त्यातला एक पण नाही खाल्लाय. बघू कॉम्पिटिशन झाल्यानंतर जर राहिला एखादा तर मग खाईन. दरवर्षी माझं हेच होतंय की मी आंबे खाण्यासाठी म्हणजे 3 वर्ष झाली मी कॉम्पिटिशनच्या तयारीत आंबे खायलाच नाही भेटत आहेत मला. 3 वर्ष आंबेच नाही खाल्लेत. बाय द वे चेक दिस ब्युटी द रेवदंडा बीच. इथे समोर एक टपरी आहे राईट साईडला. तिथे पट्टी समोसे भेटतात जे मी कॉलेजवरनं येताना खायचो. जाताना मी सकाळी लवकर जायचो तेव्हा ते बंद असतं. जस्ट हे बघा हे इथे गाड्या दिसतात, रिक्षा दिसते. इथे पट्टी समोसे भेटतात आणि पियुष नावाचं ड्रिंक पण भेटते इथे. फेमस आहे. मला जाम आवडायचा. अशा सगळ्या आठवणी आहेत बट त्या मी आत्ता या मुमेंटला परत नाही जगू शकत. त्यासाठी परत यावं लागेल काहीतरी कॉम्पिटिशन झाल्यानंतर. आत्ता इथून आपला रस्ता एकदम मोकळा असेल, एकदम सुसाट, नो डिस्टर्बन्स. ज्याचे ते गाड्या येणार नाहीत मध्ये. काय नाही प्रॉपर. फक्त स्पीड ब्रेकर येतील त्याचा तेवढा वैताग येईल आपल्याला, बाकी काय नाही. इथून पूर्ण कॉलेजपर्यंत क्लीन. बाय द वे इथे तुमचे जाणे माने आपले इन्फ्लुएन्सर कोण राहतात तुम्हाला माहिती आहे का? इकडे राहतात रोहन ठाकूर. इकडे साळावलाच कुठेतरी राहतो तो. पुढे आहे ना बिर्ला मंदिरच्या तिकडेच कुठेतरी आहे. साळाव आलो म्हणजे 4-5 मिनिटात पोहोचू. त्याचं घर मी कधी बघितलंय ना साळावचं. भाई कॉलेजला जाताना रस्त्यात ही एक आठवण होती. पोळे बघा, एवढा मोठा झाड. पोळे बघा किती आहेत. आता मी ते गाडी थांबवू शकत नाही कारण उतरण आहे. भाई साहेब अख्खं झाड भरलंय. तर भाई जन्नत आहे एकदम जन्नत. पावसाळ्यात तुम्हाला सांगू ना काय बोलू. फक्त तेव्हाचे दिवस वेगळे होते. आता मी कंटाळलोय. मला लागले बेकार भूक. इथं रस्त्यात कुठेच हॉटेल नाहीच आहे. सो मी विचार केला एक चांगला स्पॉट बघतो कुठेतरी. तिथं थांबून मग मी माझा पहिले मील करतो आणि मग पुढे जातो बाई. कारण टाईम टू टाईम झालं पाहिजे माझं खाणं. तिथे मला टाईम चुकून नाही चालणार. एक 5 मिनिटात कुठेतरी बघतो स्पॉट आणि पोट भरणार तर नाहीच बट जे काय आणलंय ते खातो माझं मील. भाई रोह्यावरून कॉलेजकडे जाण्यासाठी एक मध्ये शॉर्टकट होता आणि ते घाट आहे. डोंगराचा रोड आहे. भाई रोडची अवस्था बघा. मला वाटलं हा झालं असेल काम पण तरी पण ते आहेच. काहीच काम नाही झालं इथे. त्यात ह्या हेवी गाड्या जातात. बाईकवाल्यांची काय हालत होत असेल. हे बघा रस्ते बघा, नुसता धूर आणि जाळ एकसाथ. भाई आत्ता 5 मिनिटं करून 15 मिनिटानंतर एका ठिकाणी थांबलोय. मील बघा
असं मील कॅरी करायला लागतो जेव्हा कुठं बाहेर जातो तेव्हा. हा 150 ग्रॅम चिकन आहे, 70 ग्रॅम राईस आहे फक्त. सेम मील माझी असेल रात्री एक, हे 2 मील, आणि एक सकाळची मील असते 30 ग्रॅम ओट्स आणि वे प्रोटीन. आणखी वे प्रोटीन असतो तो संध्याकाळी असतो वर्कआउट नंतर. सो एवढंच असतो माझा मील. जेव्हा मी हा मील खातो मला एवढं भारी वाटतं, कारण की राईस आहे. वाव, ॲटमॉस्फिअर बघायचं सही आहे. सगळीकडे ग्रीनरी आहे. ह्या रूटने मी कॉलेजला यायचो. तसं मी आता सॅलड विसरलो आहे. हॉटेलला कुठेतरी थांबू, तिथे सॅलड भेटतं काय बघू. भाई 2 मिनटं पण नाही लागली मील संपवायला. एवढासा मील होता तो. असे फक्त 2 ते 3च मील आहेत. भूक मारून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अगेन माझीच खाज आहे, माझंच स्वप्न आहे. सो यात रडगाणं करत बसण्यात काय अर्थ नाही आहे. जे प्रोसेस निडेड आहे ते करणं गरजेचं आहे. यात सिंपती घेऊन उपयोग काय. निघूयात कॉलेजकडे. इथून कॉलेज फक्त 10-15 मिनटात पोचू आपण. ऑलमोस्ट जवळ आहोत. पण मला माझी भूक आवडली नाही, बोललो थांबतो इतकेच. चला. भाई रस्त्यात इथं करवंदाची झाडं आहेत, काजूची आहेत पण काजू नाही आहेत, करवंद दिसलेत. एकदा हे चेक करा भाई, करवंद किती आहेत. ओ माय गॉड, हातालाच आहेत आणि खाली आहेत. मी काय खाऊ नाही शकत पण एक ट्राय करू शकतो. करवंदच आहे ना रे. हो करवंद जायचो डागात. खाऊन बघ आई, आडवशील तू. आय्या आय्या जा. माझ्या बहिणी बोलतील घेऊन तरी यायचं. बाज मी खायला लागलो ना सगळा उडवीन. झाड खाली करशील, झाड खाली कर नको बास. परत एकदा बोल. इंडियन ब्लूबेरी फुल गोड आहे, फुल गोड. कडक आहे, लिटरली गोड आहेत बाई रे. फुल गोड, कसला आहे. फुल गोड रे. जेव्हा आम्ही इथे कॉलेजला यायचो एक्झामसाठी आणि राहायला लागायचं तेव्हा इथे एक रूम आहे, इथे आम्ही राहायचो. आणि मागे पण एक हॉटेल आहे जिथे आम्ही जेवायचो, तिथे पण आम्ही राहायचो. तिथे नंतर जाऊ, स्वामीला जेवायला लागेल तेव्हा तुम्हाला दाखवतो तो हॉटेल मस्त आहे. हॉटेलचे मालक पण मस्त आहेत, सगळं मस्त आहे. फक्त आपला टाईम आता मस्त नाही आहे. टाईम आपला सका नाही आहे, त्यामुळे टाईम जाण्याआधी आपण आपलं काम करूया. एवढं लांब आलोय खरा, काम झाल्याशी मतलब काम झालं की बाकी सगळ्या गोष्टी करू. कॉलेज काय बोलतो ते, एकदम असं ॲस्थेटिक लोकेशन मध्ये आहे पण कॉलेज तेवढा टॉप नाही आहे. काका सही मागल का काय असला गेट बघ. असं वाटते कुठली मोठी युनिव्हर्सिटी आहे काय. आम्ही इथं दिवस काढलेत बाबा, आम्हाला माहिती आहे. बाय द वे एंट्रन्स बघा बाई, तुम्ही एंट्रन्स बघा, फक्त एवढंच बघा. कॉलेजला नका आतमध्ये बघू. आतमध्ये गेलात का खापलात. हे कॉलेज फक्त पासिंग पुरते आहे. तुम्हाला पास वगैरे व्हायचं असेल तर हा प्लेइंग ग्राउंड आहे, इथे कबड्ड्या वगैरे व्हायच्या. कॉलेजचं आतलं सगळं सोडून बाहेरचं गार्डन मध्ये फुल मेंटेनन्स, सगळा मेंटेनन्स. कॉलेज सोडून तर विचार करा. चलो
ज्या गोष्टीसाठी आपण आलोय ती गोष्ट करूयात. पोरांची बहुतेक एक्झाम आहे ना, ते इथे गर्दी कोणाची नसते बाई. इथं सगळे तेच पोरं येतात ज्यांना जे जॉब करत असतात आणि त्यांना कॉलेजला डेली न येता पास व्हायचं असतं, पासआउट व्हायचं असतं. सो हे इथे येतात. आणि माझं इंजिनिअरिंग कॉलेज आहे बाय द वे. सिव्हिल इंजिनियर आहे मी. चला, तो मेन एंट्रन्स आहे आणि आम्ही 10 माणसं इकडनं जायचो. कोण आहे का नाही बघायला लागेल ऑफिसमध्ये. ऑफिस पूर्ण बंद आहे. एकदम नसेल ना हे एक्झाम. आता इथे पण गाड्या लागल्या असत्या. नॉर्मल कॉलेज चालू आहे, एक्झाम नाही. मला असं वाटतं मी कॉलेजला नाही, तुम्हाला माझ्या कॉलेजचा टूर द्यायला आलो आहे, माझ्या कामासाठी नाही. दिस प्रिन्सिपल रूम आणि हा मेन ऑफिस. तिथे जेवायला गेलेस का काय सगळे? कोण आहे का नाही? इकडे पहिले एक्झाम रूममध्ये काय बोलतात, एक्झाम सेंटरमध्ये. सगळं विसरलो रे. इथे एक्झाम सेंटर आहे, ते सरांना विचारावं लागेल. डॉक्युमेंटेशन्स वगैरे आहेत का बघतो. सर, डॉक्युमेंटसाठी आलो होतो. प्रणव पुजारी. हो भेटला. एकच ना? बाकी तू घेतलंस ना? बाकी माझी मार्कशीट नाही घेतली आहे. कुठली? लास्टची 8 सेमची 8व्या सेमची. तुला भेटत मार्केट. उलटा कारभार झालाय भाई. लोक मार्कशीट आधी घेतात, सर्टिफिकेट घेतला डायरेक्ट. मार्कशीट माझी युनिव्हर्सिटीतच आहे, त्यासाठी आता मला मुंबईला जायला लागेल. लफडा आहे रे भाई. तसं ह्याचा काही उपयोग नाही आत्ता मला, बट मे बी कधी येईल. ओके, थँक्यू गॉगल. आहे असं झालं आहे माझं. लो कार्ब डाएट, लो मेमरी. कुठं ना कुठं काही ना काहीतरी विचारते. त्या दिवशी पासपोर्ट आणायला गेलो, पासपोर्टला पोचलो तिथे मुंबईला आणि आठवलं माझे अपॉइंटमेंट लेटर आणि डॉक्युमेंट मेन पासबुक सगळं घरीच राहिलं. काय बोलायचं. मग ते ड्रायव्हर येतात, ते पनवेल अलिबाग ते पनवेल. तिथल्या एका ड्रायव्हरला इकोवाल्याला सांगितलं का बाबा घेऊन जा घरच्यांनी, तेव्हा तो मला जिथे घेऊन आला. लपडी डोकं काम नाही करत. बाकी हा सुमसा मेरिया बघून घ्या. हा फक्त एक्झाममध्येच भरतो आणि जेव्हा कधी हे असतील स्पोर्ट्स इव्हेंटला भरतो. बाकी कॉलेज सामसून. तसं माझा क्लासरूम कुठं होता मीच विसरलो. वरती त्या साईडला. भाई मूड चांगला आणि दिवस चांगला गेला असं कधी होईल. आता हा भेटला आहे मला सर्टिफिकेट, पण मला डॉक्युमेंट भेटणार नाहीत. त्याचं कारण असं आहे की क्लिअरन्स करण्यासाठी मला 8 सेमची म्हणजे फायनल सेमची मार्कलिस्ट पाहिजे. आणि ती मार्कलिस्ट आता आहे युनिव्हर्सिटीत. आता मी आलो आहे ऑपोजिट साईडला. आता युनिव्हर्सिटी मुंबईमध्ये, परत मला मुंबईमध्ये जाऊन मग परत इकडे यावं लागेल. म्हणजे काय बोलायचं आता. म्हणून ॲकॅडमिक इयरमध्ये असताना थोडं डोकं ठेवून काम केलं असतं तर आजची वेळ आली नसती. आणि आता काय ऑप्शन नाही. चला घरी आता चुपचाप. हे कॉप्या हे बघ, चीट्स बघ. आमच्या पण अशाच पडायच्या. काय फायदा नाही झाला आयुष्यात. सर्टिफिकेट भेटलं ते पण अर्धवट. परत जा परत या. हे असं झालं, डोकं चालन. आता एक काम करायला लागेल. जेव्हा मी प्रेपवरती असेल ना तेव्हा डोकं चालवतील अशी कुठली कामं करायचीच नाही. डोकंच चालत नाही. जाऊ दे, चला
खाऊ पिऊ घरी जाऊ. मी नाही खाणार म्हणजे हा खाईल. चल बस. भाई किती वर्षांनी आलो आहे मी हॉटेलला. इथे आम्ही जेवायला येतो. सो इथे मी आता माझं मेल घेतोय. मेल म्हणजे काय आहे, 80 ग्राम बनाना आहे आणि 10 ग्राम हे आहे पीनट बटर. बस दॅट्स इट. बाकी सगळं स्वामी खाणार आहे. चल बसू. हा आहे सेकंड मील. हा माझा फेवरेट मील आहे पूर्ण दिवसातला. ज्याच्यामुळे कारण की त्यात आहे पीनट बटर आणि थोडं स्वीट आहे, त्यामुळे हा एवढंच. त्याच्यापेक्षा जास्त नाही खाऊ शकत. आणि सलाड मागवला आहे मी, कारण मी सलाड घरनं कॅरी नव्हता केला. म्हटलं इथंच खातो. सो त्यात तेवढं पोट भरेल माझं. मी सोबतच खातो. हा अराऊंड 150 ग्रामचा असेल. 150 ग्राम माझा सलाड आहे दुपारी. हां ठीक. सो हा मी खाऊ शकतो. वेट करतो त्याचं येईपर्यंत. स्वामीची डिश आलेली आहे. माझी डिश रेडी आहे. ओके. बाय द वे दिस इज टेस्टी ऑल्दो. बाईट आगळा वेगळा सलाड आहे तुझा. आता मी खातो नंतर बोलतो. आय थिंक फायनली वी फाउंड इट. डाएट कोक. फायनली फाउंड इट. डाएट कोक. भूक का इलाज. डाएट कोक. तर आत्ता मी रोह्यातून बाहेर पडलो आहे आणि ऑलमोस्ट रोह्यातून बाहेर पडून 5-10 मिनटं झालीत. आणि मग मला आठवलं की आम्हाला करवंद बघायची होती, पण करवंद लक्षातच नाही राहिली. त्यामुळे मी बहिणींना सॉरी बोलतो. आत्ताच घरी आल्यावर काय अजिबात विसरू नका. जेव्हा ब्लॉग बघाल तेव्हा तर अजिबात आठवण करून दाखवू नका, कारण मी शोधले पण ते मला भेटलेच नाही. आता ना मी काय बोलू, आता जाऊ दे. आता मी निघतो परतीच्या मार्गाला. आता आलोय मी कुठे आलोय माहिती, जेव्हा आपण पोळे बघितलेले बघा मधमाशीचे पोळे दाखवता ना परत, ते बघ इथून दिसतील क्लिअर. पोळे दिसतात. दिसतात. कसले आहेत? किती आहेत? 15-20 जास्त आहेत. हे केव्हापासून आहे, जेव्हा मी येतोय कॉलेजला. म्हणजे मी तरी बघतो या गोष्टीला बघून 7-8 वर्ष झाले. 6-7 वर्ष तरी झाले असते. तर कुठं आलो आपण? वाजले किती बाई? 5:45 वाजायला आले. आणि आता मी रेवदंड्याला पोचलोय बाजूला. तर मी रेवदंड्याला पोचलोय आणि इथून मी जाईन घरी. तो इथं पियुष पाहायला थांबलोय, जिथे मी जाताना म्हटलं होतं की आम्ही जेव्हा रिटर्न घरी जातो तेव्हा पियुष पितो आणि पट्टी समोसे खातो. आणि यातलं मी काहीच नाही खाऊ शकत ना काय पिऊ शकत. सो मी इथे थांबलोय. इथे व्हिडिओ एंड करतो. आणि आपली व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 10 वेळा सांगते सबस्क्राईब करा. बाकी काय बोलू, बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.